जुन्या मुंबई पुणे मार्गाला सागरी मार्गाचे स्वरूप। सतत पडणाऱ्या पावसाने खालापूर, कर्जत, खोपोलीत थैमान घातले आहे। अनेक ठिकाणी पाणी साचले आहे। जुन्या मुंबई पुणे रस्त्याकडे विशेषतः पुणे मार्गावर डोंगरातील पाणी येत असते। त्यातच मुंबई पुणे रस्त्याच्या दुतर्फा नवीन बांधकाम सुरू झाले असून अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले बुजविले आहेत। काहींचा तर मार्ग बदलला असल्याचे दिसत आहे। त्यामुळे दानफाटा ते कलोतेपर्यंत रस्ता काही ठिकाणी जलमय झाला। मध्यरात्री पावसाचा जोर वाढला असून पहाटे वाउंडळ हद्दीत, कलोते व लोधिवली हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर पाणी साचले असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। पहाटेपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर व चौक पोलीस यांनी या ठिकाणी येऊन वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला। पण वाउंडळ येथे पुणे रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाउंडळ बस स्थानक येथून एकेरी मार्ग करावा लागला। पहाटे अंधार असल्याने जोरदार येणाऱ्या गाड्यांची भीती निर्माण झाली होती। याच दरम्यान पोलिसांनी IRB यांना संपर्क साधला होता, पण सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांचा पत्ता नव्हता। अगदी सकाळी पुणेकडे जाणाऱ्या वाहतुकीचा जोर वाढला। यात लोणावळा, खंडाळा येथे जाणारे आणि जवळपास पावसाळी पर्यटन करणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते। दुचाकींची मोजदाद नव्हती, त्यांच्या गतीला मर्यादा देखील नव्हती। सालाबाद प्रमाणे वाउंडळ हद्दीत पद्मावती पेट्रोल पंप येथे पुणे लाईन वर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाची निर्मिती झाली होती। त्यामुळे वाहतूक वाउंडळ बस स्थानक येथून एकमार्गी सुरू करण्यात आली होती। पोलिसांचे मनुष्यबळ कमी होते। यावेळी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते व गाव पोलीस पाटील यांना पाचारण करून मदतीस बोलावले। स्थानिक पत्रकार अर्जुन कदम यांनी गावातील काही जणांना घेऊन तर भिलवले पोलीस पाटील अनंत ठोंबरे यांनी वाउंडळवाडी, चौक फाटा, विनेगाव व कलोते येथील पोलिसांच्या व पोलीस पाटलांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। वाउंडळ हद्दीत पद्मावती पेट्रोल पंप येथे गेले 4 ते 5 वर्षे पाणी साचत आहे। ही बाब या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या IRB या कंपनीला चांगले माहिती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।